हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के. वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली तालुक्यामध्ये जाणवला भूकंप. वसमत तालुक्यातील पांगरा, शिंदे, शिरळी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली. 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश. तळमजल्यामध्ये अजून काही जण अडकल्याची माहिती. साताऱ्याच्या काही तालुक्यामधील शाळांना आज सुट्टी. कराड, सातारा, जावळी, वाई तालुक्यातील शाळांना सुट्टी. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाकडून निर्णय. साताऱ्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा. वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांना 10 जुलैपर्यंत बंदी. किल्ले राजगडावर रेनकोटचा कचरा. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पर्यटकांच्या बेजबाबदारपणाचा संतापजनक प्रकार समोर. पर्यटकांच्या बेजबाबदारपणावर शिवप्रेमींमधून तीव्र संताप. मराठवाड्यामध्ये जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यांमध्ये 465 शेतकऱ्यांची आत्महत्या. 215 शेतकरी कुटुंब मदतीस पात्र. मात्र फक्त 108 कुटुंबियांनाच आर्थिक मदत. गतवर्षी मराठवाड्यामध्ये 1131 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. विधान भवनामध्ये एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात जाऊन शरद पवारांनी घेतली भेट. कॅबिनेट बैठक सोडून शिंदेंकडून पवारांचं स्वागत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही यावेळी होते उपस्थित. डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. डान्सबार परवाना प्रक्रियेत होणार मोठे बदल. परफॉर्मन्स लायसन्सची पळवाट बंद करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. नियमभंग करणाऱ्या बारवर कडक कारवाईचा इशारा. डोंबिवलीमध्ये महिला डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक. अटकेनंतर प्रकृती खालावल्यानं म्हात्रे रुग्णालयात दाखल. मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना सुद्धा बेड्या. तर डॉक्टरांना मारणाऱ्यांचं नगरसेवक पद रद्द करणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. तर पक्षाकडून योग्य ती कारवाई होईल. मंत्री योगेश कदमांचं विधान. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत होणार बैठक. महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठीशी. तर जशास तसं उत्तर देण्याचा ठराव बैठकीत एकमतानं झाल्याची माहिती. मुंबईतील प्रसिद्ध के रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द. तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर FDA कडून धडक कारवाई. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई. आणि इराणसोबतचा युद्धबंदी करार रद्द. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. खामेनेंवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अमेरिकेचा इराणवर पुन्हा एकदा भीषण हवाई हल्ला.